तुम्ही कोणाला आणलं होतं मागच्या वेळेला आमच्याकडे म्हणत होते नातेवाईकाला? पत्ना कोण होता तुमचा? पुतण्या? पत्न्यावर अच्छा, किती वर्षाचा होता तो? लग्न झालं होतं. लग्न झालं तरी किती वर्षाचा? ती 23-24. 23-24 वर्षाचा होता. अच्छा, आणि कशासाठी आणलं होतं त्याला इथं? ते लिंगात त्याची मंडळीचं म्हणणं होतं बा ताईट पानच नाही, हां हां हां. त्याच्याच्याने काही होतच नाही. ओके, म्हणजे त्यावेळेला काय नवीनच लग्न झालं होतं का नवीन त्याचं? लग्न झालं ते महिन्यापूर्वी, महिना 15 दिवस झाले. अच्छा, आणि संबंध होत नव्हते हां त्यासाठी आणलं होतं त्याला इथं? हां, ओके ओके. मग काय त्याला म्हणजे किती दिवस औषध घेतली होती आमच्याकडनं, डॉक्टर अभय मुत्तनकडनं? 2 महिने. हां, दोन. 2-1 महिने औषध घेतली त्याची. हां, अच्छा. त्यात काय फरक झाला बरं त्याला तो? त्याला आता मुलगा झाला एक 4 वर्षाचा, हां, एक मुलगी आहे. ओके आणि परत त्याच्या मंडळीची तक्रारच नाही आली बा कुठली अडचण राहिली असं. ओके ओके. हां हां. 2 मुले झाले हा, त्यानंतर 2 त्याला? मुलं झाले, ऑपरेशन झालं. हां 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 आणि आता तिने तक्रार नाही केली पहिल्यासारखी की बा याच्यात अडचणी असे काही. हां ते हां. आपलं ते परपंच सुखी करते, ओके चांगलं झालं. ओके. मग 7-8 वर्षापूर्वी आणलं होतं हा, त्याला, करोनाच्या पुतण्याला? आधीच. ओके. मग आज समजा तुम्ही दुसरं पेशंट घेऊन आलेत, हा, बरोबर ना? बरोबर. असं, ओके ओके. कुठल्या गावचे आहेत तुम्ही? नेप्ती. अच्छा, काय नाव आहे तुमचं? बाबासाहेब जपकर. ओके. अच्छा, ठीक आहे. मग दुसरं पेशंट घेऊन आले तुम्ही आज त्यासाठी? ओके.